सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 1,22,16,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। भंडारा स्थानिक गुन्हे शाखाचे पथक भंडारा पेट्रोल पंप जवाहरनगर रोडनी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना संशयास्पद 3 ट्रकला थांबवून पाहणी केली असता सदर वाहनात रेती वाहतूक करताना आढळून आले। त्यावेळी त्यांना रेतीबाबतची रॉयल्टी विचारली असता तर त्यांनी कसल्याही प्रकारचा रेती परवाना नाहीच आणि ती रेती त्या ट्रकमध्ये अवैध रेती वाहतूक करताना मिळाली। ट्रक चालक आणि ट्रक मालक मोहम्मद सलीत करोड सुलेमान खान वय 23 वर्ष राहणार अमृती पोस्ट पातीबाडी तालुका अमृती जिल्हा रीवा मध्य प्रदेश। दुसरा साद खान सलील खान वय 19 वर्ष राहणार अमृती पोस्ट पातीबाडी तालुका अमिरती जिल्हा रीवा मध्य प्रदेश। जमील खान यकील खान वय 25 वर्ष राहणार अमृती पोस्ट पातीबाडी तालुका अमिरती जिल्हा रीवा राज्य मध्य प्रदेश। अल्ताफ खान असीम खान वय 19 वर्ष राहणार अमृती पोस्ट पातीबाडी तालुका अमृती जिल्हा रीवा राज्य मध्य प्रदेश। आसिफ अयूब खान वय 23 वर्ष राहणार गणेशगंज लखना 2 जिल्हा शिवनी राज्य मध्य प्रदेश। पवन बसंत मरकाम वय 20 वर्ष राहणार मुंडा टोलनाका तालुका छपरा जिल्हा शिवनी मध्य प्रदेश। अब्दुल रहमान अब्दुल रऊफ चाऊस वय 50 वर्ष राहणार कारंजालाड जिल्हा वाशिम महाराष्ट्र यांच्या सांगण्यावरून छत्तीसगड राज्यातून रेती घाटातून रेती आपल्या ताब्यातील वाहनात भरून महाराष्ट्र राज्य शासनाच्या रेती वाहतुकीचा परवाना नसताना रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने तसेच त्याच्या ताब्यातून 3 अशोक लेलँड कंपनीचे 16 चक्का ट्रक LP क्रमांक MH37 T 8665 दुसरा MH37 T 5665 त्याचबरोबर MH37 T 5765 प्रत्येकी किंमत 40 लाख रुपये प्रमाणे 1,20,00,000 रुपये तसेच तिन्ही ट्रकचे डाल्यामध्ये प्रत्येकी 12 ब्रास प्रमाणे 36 ब्रास रेती किंमत 2,16,000 रुपये असा एकूण मुद्देमाल 1,22,16,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कार्यवाही माननीय श्री नुरुल हसन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे साहेब, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाचे पथक पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण पाटील, पोलीस हवालदार खैरे, पोलीस हवालदार मस्के, पोलीस हवालदार पडोळे, पोलीस शिपाई टबाले तसेच पोलीस स्टेशन जवाहरनगरचे API पाटील तपास करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।